महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा 7/12 उतारा कोरा करावा आणि कामगारांवरील अन्यायकारक कायदे रद्द करावेत या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापुरातील वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयाजवळ खरडा भाकरी खाऊन आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि कामगार वर्ग हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांचा 7/12 उतारा कोरा केला जाईल असं आश्वासन दिलं होतं। मात्र या आश्वासनाची पूर्तता अजूनही झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा 7/12 उतारा कोरा करावा तसंच कामगारांवरील अन्यायकारक नवीन 4 कायदे रद्द करावेत अशी मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागण्यांसाठी तसंच याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज या वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या वतीनं आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शनिवार पेठेतील कार्यालयाजवळ खरडा भाकरी खाऊन निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। पोलिसांनी आंदोलकांना सोन्या मारुती चौकाजवळ थांबवलं। त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे आणि उपजिल्हाप्रमुख उदय भोसले यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि निवेदन स्वीकारलं। यावेळी या कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, संभाजी कागलकर, दीपक कुरणे, रघुनाथ कांबळे, ज्योती माने, कल्पना शेंडगे, नजमा मोकाशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।